नमस्कार, मी डॉक्टर राधिका चर्जन माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। माफ करा, आजचा व्हिडिओ थोडा लेट झालाय, काही कारणास्तव थोडा वेळ झालाय शूटसाठी, पण आता मी पत्र सादर करते। आजचं पत्र एक खास व्यक्तीसाठी आहे। दरवर्षी थर्ड जेंडर म्हणजे हिजडा समाजातल्या कुठल्या तरी एका व्यक्तीला पत्र लिहित असते। मागच्या वर्षी मी श्रीगौरी सावंत यांना पत्र लिहिलं होतं, यावर्षी मी लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना पत्र लिहिते। चला तर मग पत्राला सुरुवात करते। प्रिय लक्ष्मीताईस, तुम्हा सादर प्रणाम। तुमच्याविषयी मी लिहिणे किंवा बोलणे म्हणजे हत्तीपुढे मुंगी उभं राहण्यासारखं आहे, पण तरीही तुमच्याविषयी असलेल्या आदरापोटी हे पत्र तुम्हाला लिहिते। मी कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाला असतानाच तुमचं मी हिजडा मी लक्ष्मी हे आत्मचरित्र वाचलं। तेव्हापासूनच हिजडा समाजासाठी बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला होता। तुम्ही एक उत्तम बॉलिवूड अभिनेत्री, हिजडा हक्क कार्यकर्ता, भरतनाट्यम नर्तक आणि कोरिओग्राफर आहातच, पण त्यासोबतच तुम्ही एक सर्वोत्तम माणूस सुद्धा आहात। भारतातील प्रेरक वक्त्या आहात, किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर आहात। 2008 मध्ये संयुक्त राष्ट्रात आशिया पॅसिफिकचे प्रतिनिधित्व करणारी तुम्ही पहिली पारलिंगी व्यक्ती आहात। लोक अधिक मानवी असले पाहिजे हे जे या सभेत तुम्ही बोललात ते सगळ्यांच्या कलुषित विचारांना छडा पाडणारच होतं। मानव म्हणून कुठल्याही समाजातील वर्गाचा, लिंगाचा आपण आदरच केला पाहिजे। मला तुमच्यातील नृत्यांगना हा गुण प्रकर्षाने आवडतो। प्रोजेक्ट बोलोच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही भारतातील पहिली PhD ट्रान्स विद्यार्थिनी ठरलात। हे सगळं होत असतानाच तुम्ही सहन केलेल्या असंख्य वेदना, समाजातील काही लोकांनी तुमचा केलेला छळ या सगळ्यांची जाणीव आम्हाला आहे। खऱ्या अर्थाने माणूस म्हणून बघण्याची दृष्टी तुम्हीच दिलीत आम्हाला, मग ते कुठल्याही समाज, लिंग किंवा वर्ग असू देत। तुमचं कार्य, तुमचा संघर्ष, तुमचा त्याग अफाट आहे। तुमची अमर्याद झेप घेण्याची इच्छाशक्तीनंच तुम्हाला इतकं मोठं केलंय। एक हिजडा आहे म्हणून तुम्हाला हिणवणारा समाज आज तुमच्याच ऑटोग्राफसाठीच रांगेत उभा असतो। आयुष्य 360 अँगलनी बदलू शकतं। आपल्याला हवं तसं आयुष्य आपण बनवू शकतो हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे। तुमचं कार्य अजूनही सुरूच आहे आणि सुरूच राहणार अखेरच्या श्वासापर्यंत हे तुमच्या ऑटोबायोग्राफीमधलं वाक्य आहे। तुमचा आम्हाला, महाराष्ट्राला आणि भारताला सार्थ अभिमान आहे। हिजडा म्हणून जन्माला आलेली लक्ष्मी आज कुणाची तरी पत्नी आहे, 2 मुलांची आई आहे। हे ऐकून बघून समाजाला एक सुंदर विचार, सुंदर दृष्टिकोन तुम्ही दिलाय। गुड गर्ल्स नेव्हर मेक हिस्ट्री, बोल्ड गर्ल्स कॅन मेक। हे वाक्य तुम्ही खरं करून दाखवलं। तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा। तुमच्या कार्याला, तुमच्या संघर्षाला या डॉक्टर राधिका चर्जनचा सलाम। धन्यवाद। तुम्हाला हे पत्र, आजचं पत्र कसं वाटलं हे नक्की आवर्जून मला कमेंट्समध्ये सांगा। आणि तुम्ही फक्त पत्र बघताय, वाचताय, लाईक करा, शेअर करा आणि खूप मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब करा आणि खूप लोकांना शेअरही करा, जेणेकरून आपण या विषयाच्या बाबतीतही जनजागृती करतो। हे पत्र लिहिण्याचं कारणच असं आहे की या 9 दिवसातच स्त्रियांना मान दिला पाहिजे का? नाही, असं नाही आहे। स्त्रिया या सृष्टीची जननी म्हणून आपण ओळखले जातो। स्त्रियांना आपण सगळे दिवस सारखेच असले पाहिजे, पण त्या स्त्रियांपैकी माझ्या आयुष्यात ज्यांचा प्रभाव पडतो अशा स्त्रियांना मी पत्र लिहित असते। आणि त्यातलंच एक हे तृतीयपंथीयांचं जे पत्र मला फार मनाला लागतं। त्यावर तुमच्यासाठी, तुमच्यातून विचार करणारी जी लोक आहेत त्यांच्यामार्फत जनजागृती व्हावी हा एकच आणि एकच हेतू या व्हिडिओ मागे आहे। सो सगळ्यात जितक्या लोकांना तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढ्या लोकांना हे पत्र शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।